राजकारणात आकड्यांना खूप महत्त्व असतं, पण कधी-कधी आकड्यांपेक्षा मोठा मुद्दा बनतो तो हक्काचा. आणि सध्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं तेच घडताना दिसतंय. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नेत्यांनी उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली. पण आता ग्रामीण भागातील नेत्यांनीही थेट बंडाचा सूर लावला आहे. मतदार आमचे, ताकद आमची, मत उमेदवारी शहराला का? असा सवाल उघडपणे विचारला जातोय. मोहिते, थोरात, शिवतारे, लांडे अशी अनेक नावं चर्चेत आहेत. आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न एकच आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेमकी कुणाच्या बाजूने जाणार? पुण्यात पेटलेला हा शहर विरुद्ध ग्रामीण संघर्ष पुढे राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाला नवा टर्न देणार का? आणि या एका जागेमागे नेमकं कोणतं मोठं राजकीय गणित दडलंय? जाणून घेऊया आजच्या या सविस्तर विश्लेषणातून. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ नाव जरी मोठं वाटत असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ही जागा अत्यंत प्रभावशाली मानली जाते. कारण हा मतदारसंघ थेट स्थानिक स्वराज्य संस्थांमधून तयार होणाऱ्या राजकीय नेटवर्कचा केंद्रबिंदू असतो. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद, नगरपंचायत म्हणजे गाव ते शहर या सगळ्या पातळीवर काम करणारे निवडून आलेले प्रतिनिधी इथे मतदान करतात. त्यामुळे ही निवडणूक फक्त एका आमदारकीची नसते, तर ती पक्षाच्या भविष्यातील संघटन शक्तीची टेस्ट असते. आणि म्हणूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागेवरून मोठा संघर्ष उभा राहिलाय. वरून सगळं शांत दिसत असलं तरी आतून मात्र शहर आणि ग्रामीण गटांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील नेते म्हणताय की निवडणूक जिंकण्यासाठी शहरी चेहरा हवा, तर ग्रामीण भागातील नेत्यांचा दावा अगदी सरळ आहे. मतदार आमचे जास्त, मग संधी आमच्याच माणसाला मिळाली पाहिजे. आणि हा दावा काही हवेतून आलेला नाही, कारण या मतदारसंघात एकूण 811 मतदार आहेत. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून फक्त 293 मतदार होतात. पण ग्रामीण भागाचे तब्बल 518 मतदार आहेत. म्हणजेच आकड्यांमध्ये स्पष्ट बहुमत ग्रामीण भागाकडे आहे. त्यामुळे ग्रामीण नेत्यांचा सूर आता अधिक आक्रमक झालाय. ते म्हणताय की वर्षानुवर्षे शहरातील नेत्यांनाच संधी देण्यात आली, पण ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने मतांचं बळ आहे त्या ग्रामीण भागाला कायम दुय्यम वागणूक मिळाली. आता इथे इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण सध्याचा वाद हा अचानक निर्माण झालेला नाही. गेल्या 2.5 दशकांचा राग आणि नाराजी आता उफाळून वर आली आहे. 1998 मध्ये काँग्रेसचे रामकृष्ण मोरे निवडून आले. तेव्हा त्यांच्या विधानानंतर पोटनिवडणुकीत सासवडचे चंदूकाका जगताप यांना संधी मिळाली, पण त्यांच्याकडेही फक्त 9 महिन्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतरचं चित्र पाहिलं तर शहराचं वर्चस्व स्पष्ट दिसतं. 2004 मध्ये लक्ष्मण जगताप निवडून आले. पुढे 2009 मध्ये ते विधानसभेत गेल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने पुणे शहरातील वंदना चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला. त्यानंतर तब्बल 2010 ते 2022 या काळात अनिल भोसले यांनी ही जागा सांभाळली. म्हणजे जवळपास पूर्ण काळ शहरातील नेतृत्वाकडेच ही जागा राहिली. ग्रामीण भागाच्या वाट्याला फक्त काही महिन्यांचं प्रतिनिधित्व आलं. म्हणूनच आता ग्रामीण भागातील नेते हा मुद्दा भावनिक पद्धतीने मांडताना दिसत आहेत. ते म्हणतायत की पक्ष वाढवताना आम्ही गावागावात काम केलं, निवडणुकीत संघटना उभी केली, पण संधी आली की शहरातील लॉबी पुढे येते. आणि हा सूर आता फक्त दबक्या आवाजात राहिलेला नाही, तो उघडपणे बैठकीला बोलला जातोय. याच पार्श्वभूमीवर पुण्यात झालेली बैठक महत्त्वाची ठरते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत अनेक इच्छुकांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. शहरातील नेत्यांनी आपलं नेटवर्क वापरलं, तर ग्रामीण नेत्यांनी आकड्यांचं राजकारण पुढे केलं. आणि इथूनच या निवडणुकीला वेगळं वळण मिळालं. आता इच्छुकांच्या नावाकडे पाहिलं तर चित्र आणखी रंगतदार होतं. दिलीप मोहिते, रमेश थोरात, रणजित शिवतारे, विलास लांडे, अजित गव्हाणे, सुनील टिंगरे अशी मोठी रांग तयार झाली आहे. प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं राजकीय गणित आहे. काही जण संघटनात्मक ताकदीवर दावा करतायत, काही जण अनुभवावर, तर काही जण जातीय आणि प्रादेशिक समीकरण मांडतायत. दिलीप मोहिते यांचं नाव आलं की ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांची पकड चर्चेत येते. रमेश थोरात यांचं बारामती आणि दौंड परिसरातील नेटवर्क मजबूत मानलं जातं. रणजित शिवतारे हेही जिल्हा परिषद राजकारणातून आलेला चेहरा आहेत. तर विलास लांडे हे पिंपरी चिंचवडमधील ओळखीचं नाव आहे. म्हणजे प्रत्येक इच्छुकांकडे स्वतःचं एक समीकरण आहे. पण अंतिम निर्णय घेताना पक्ष फक्त लोकप्रियता बघणार नाही, तर भविष्यातील राजकीय उपयोगिताही पाहणार.
आणि इथेच अजित पवार गटासाठी खरी डोकेदुखी सुरू होते. कारण ही निवडणूक केवळ एक जागा जिंकण्यापुरती मर्यादित नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका आणि पुणे जिल्ह्यातील संघटनात्मक पकड या सगळ्यांचं प्रतिबिंब या निर्णयात दिसणार आहे. जर ग्रामीण भागाला पुन्हा डावललं गेलं तर त्याचा थेट परिणाम संघटनेवर होऊ शकतो. नाराज कार्यकर्ते निष्क्रिय होऊ शकतात. काही ठिकाणी बंडखोरीही होऊ शकते. दुसरीकडे शहरातील गटही कमी ताकदीची नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व टिकवण्यासाठी शहरी चेहरा आवश्यक असल्याचं मत शहरातील नेते मांडतायत. त्यांचं म्हणणं आहे की विधान परिषदेत प्रभावी मांडणी करायची असेल तर शहरी प्रशासनाची समज असलेला नेता हवा. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींसमोर दोन्ही बाजूंनी तगडा दबाव आहे. विशेष म्हणजे हा संघर्ष फक्त राष्ट्रवादीपुरता मर्यादित नाही. विरोधकही या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. भाजपला माहीत आहे राष्ट्रवादीत जर अंतर्गत नाराजी वाढली तर त्याचा राजकीय फायदा त्यांना होऊ शकतो. शिवसेना आणि काँग्रेसही पुणे जिल्ह्यातील समीकरणं बदलतायत का याकडे ते सुद्धा पाहत आहेत. कारण पुणे जिल्हा हा फक्त स्थानिक राजकारणाचा विषय नाही, तो पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाशी जोडलेला जिल्हा आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे पिढी बदलाचा. ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते आता तरुण आणि उच्च शिक्षित चेहऱ्याला संधी देण्याची मागणी करतायत. जुन्या नेतृत्वाला पर्याय तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक एका अर्थाने राष्ट्रवादीच्या पुढच्या पिढीची चाचणीही ठरणार आहे. पण अंतिम प्रश्न तसाच आहे, सुनेत्रा पवार आणि पक्षश्रेष्ठी नेमका कोणता निर्णय घेणार? शहरातील अनुभवी चेहऱ्याला संधी देणार की ग्रामीण भागाचा वर्षानुवर्षांचा राग शांत करण्यासाठी तिकडे झुकणार? कारण हा निर्णय फक्त उमेदवार ठरवणार नाही, तर पुणे जिल्ह्यात पुढच्या काही वर्षांचं राजकारण कोणाच्या हातात राहणार हेही ठरवू शकतो. आणि म्हणूनच सध्या पुण्यातील राष्ट्रवादींचं राजकारण वरून शांत दिसत असलं तरी आतून मोठी खतखत सुरू आहे. एकीकडे आकड्यांचं गणित, दुसरीकडे हक्काची भावना आणि त्यात मिसळलेली भविष्यातील सत्ता. या सगळ्यामुळे ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. पुढच्या काही दिवसात उमेदवार जाहीर होईल, पण त्या एका नावावर अनेक चेहरे नाराज होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नाराजीचं रूपांतर कधी मोठ्या बंडात होतं हे सांगायला वेगळ्या उदाहरणाची गरज नाही. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा एका निर्णयाकडे लागल्या आहेत आणि त्या निर्णयातून पुण्यातील राष्ट्रवादीचं खरं पॉवर सेंटर कोणतं हेही स्पष्ट होणार. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.